दयेचा सागर तू, दयेचा सागर तू, कृपेची आस आहे।
दयेचा सागर तू कृपेची आस आहे आणि मग तुझ्याच मुळे या देहात श्वास मग विनंती माझी विनंती माझी तुला ही खास आहे अरे विनंती माझी तुला ही खास आहे कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकांना प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम ताटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा भैरी केदार नाच मंडळ शिवखुर्द यांच्या वतीनं माझ्या मायबापांना पुन्हा एक वार या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे वेळ ही खूप झालेला आहे आणि म्हणून सन्माननीय युवा बॉईज क्रिकेट संघ गीतेवाला तुमच्यामध्ये पांडुरंग पाहिला स्तवन तुम्ही ऐकली परवा विरारला स्तवन दिली जय महाराष्ट्र माझा. आज थोडासा वेगळा विषय आणलाय म्हणायचं काय लक्ष असू बाकी म्हणून शेरोशायरी वगैरे वेळ घालवत नाही वेळ भरपूर झालेला आहे म्हणायचं का साधू संतांची भूमी पवित्र ही माती आहे आधी मायाच माझी श्रेष्ठ करणार आहे कशी ती ऐका. आज जरा वेगळा विषय लोकसभेचं इलेक्शन झालेलं आहे आपल्याला तर इलेक्शनवर निवडणुकीवर बोलायचंच नाही राजकारणावर बोलायचंच नाही विषय कसा आणलाय बघा पण साधू संतांची भूमी पवित्र ही माती आहे हे तिरंगी निशाण आमचा जीवन साथी आहे
त्यासाठी सर्व आपण तिरंगा जपतोय. तिरंगा सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये आहे. आणि या देशाने या देशाच्या संविधानाने प्रत्येक धर्मीयांना आपापला धर्म जपण्याची मुभा दिलेली आहे. म्हणायचं आहे काय, लक्ष असू द्या. सचिन बुवा गात आहे. सचिन बुवा लिखताय, साधू संतांची भूमी पवित्र ही माती आहे, हे तिरंगी निशान आमचा जीवन साथी आहे. धर्मपंथ वेगळा तरी अतूट आमची नाती आहे. विविधतेत एकता हीच या भारत देशाची ख्याती आहे. सर्व जाती धर्माची, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अनेक धर्मांची लोक या भारतामध्ये सुखा समाधानाने आनंदाने वावरतायत. म्हणून म्हणायचं आहे मला, लक्ष असावं. कुणी अल्लाह पूजा, कुणी अल्लाह पूजा, राम लल्ला पूजा. स्तवन आहे माझी, स्तवन आहे माझी. गेल्या वर्षी या ठिकाणी कल्याणला टाकलेली आहे. मला त्या विषयात बोलायचा नवीन विषय तुमच्यासाठी. कुणी अल्लाह पूजा, राम लल्ला पूजा, कुणी येशू पूजा, कुणी नानक पूजा. कुणालाच नाही इथे बंधन. सर्व धर्मीयांना संविधानाने वाद दिले आहे आपापला धर्म सांभाळायचा. पण कुणी अल्लाह पूजा, राम लल्ला पूजा, कुणी येशू पूजा, कुणी नानक पूजा. अहो कुणालाच नाही इथे बंधन, कुणालाच नाही इथे बंधन. पण या भारत भूमीला माझ्या, पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. माझ्या करावं लागेल वंदन. पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. माझ्या पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल
अभिमायन श्रेष्ठ करतोय सवानामध्ये. तुषार बुवा लक्ष असू द्या. आपण सारी तिचीच लेकरे रक्षण करू ठाई ठाई. जशी पेनाला साथ देते त्या पेनातील शाही. आणि खरंच सांगतो सचिन शाहीरा, ही भारत माता आहे तुमची आमची, आपल्या सर्वांची आई, आपल्या सर्वांची आई. म्हणायचं आहे का? भारत भूमी ही महान, माझी भारत भूमी ही महान. इतिहासाचे बोले पान, ठेवा जरा से हे भान, तुम्ही ठेवा जरा से हे भान. विश्वात मिळविला मान, विश्वात मिळविला मान, विश्वात मिळविला मान. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला रोवर उतरणारा पहिला देश माझा भारत म्हणून म्हणालोय. ठेवा जरा से हे भान, अहो विश्वात मिळविला मान, विश्वात मिळविला मान, विश्वात मिळविला मान. बोलतो जाहीर सचिन शाहीर, बोलतो जाहीर सचिन शाहीर. आहे भारत, आहे मायभूमीचा या नंदन, तो या मायभूमीचा हो नंदन. आणि पण या भारत भूमीला माझ्या, तर या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. कोणी अल्लाह पूजा, राम लल्ला पूजा, कोणी येशू पूजा, कोणी नानक पूजा. कुणालाच नाही इथे बंधन, अहो कुणालाच नाही इथे बंधन. पण या भारत भूमीला माझ्या, पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल कोणी अल्लाह पूजा, राम लल्ला पूजा, कोणी येशू पूजा, कोणी नानक पूजा. संविधानाला सर्वांना अधिकार दिलेला आहे, म्हणून कोणालाच नाही इथे बंधन. पण जर भारतात राहायचं असेल तर या भारत भूमीला माझ्या पहिले करावे लागेल वंदन. सगळ्यांनाही, कोणत्याही धर्माचा असू द्या, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, सिख असू द्या, ईसाई असू द्या, एखादा मुस्लिम बांधव जरी माझा सेनेमध्ये असला, भारत माता की जय म्हणावंच लागतं. बोला भारत माता की. श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा. गुरुवर्य गुणाजी नामाजी विष्णू परशुराम भैरी केदारनाथ मंडळ शिवखुर्दवाल्यांचा. छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बली. गणपती बाप्पा मोरया.
विषय, वेगळा विषय तुमच्यापर्यंत पोहोचला. गणात बनायचा आहे काय, लक्ष असू द्या. आगमनाचे 2 गण निश्चितपणे मी गायलेले आहेत. दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी दीनानाथ विले पार्लेचा आणि विराटचा कार्यक्रम युट्यूबला आहे. आणि मग हे असे कार्यक्रम पडतात आणि मग दर वेळेला नवीन नवीन गाणी कुठून आणायची हा प्रश्न शायराला पडलेला असतो. म्हणजे ज्याचे जास्त आहेत त्याला पक्का पडतो, जे आमोशा पौर्णिमेला करतात त्यांना काही फरक नाही, पण आमच्या अर्ध्याला पडतो. हो, आवर्जून सांगतोय. म्हणून म्हणायचं आहे काय गणामध्ये, लक्ष असू द्या. बऱ्याच लोकांची नावं घेतली नाही, बरीचशी मंडळी दिसतात. गण सादर करायचा आहे, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तुझा ध्यास देवा तुझ ध्यान मनी, तुझा ध्यास देवा, तुझा ध्यास देवा तुझ ध्यान मनी, लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी. तुझा ध्यास देवा तुझ ध्यान मनी, लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी. अरे गुणवर्णिताना कमी पडते लेखणी, कारण मंगल मूर्ती गणेशाची आहे साऱ्या देवात देखणी. गणपतीपेक्षा सुंदर देव मी पाहिला नाही, मला तरी आवडतो बाबा. सगळ्यात देखणी मूर्ती गणरायाची, म्हणून म्हणायचं आहे, लक्ष असावं. मग विनायका विनायका श्री विनायका, अरे विनायका श्री विनायक म्हणायचं आहे का. या ठिकाणी हा सुंदरचा आवाज मित्रांनो, खरोखर आता मजा आली राजाला, आणि त्यांचं सुद्धा नामोल्लेख करायला पाहिजे. हा सुंदरचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. या ठिकाणी दापोली तालुक्याचे असोंड गावचे सुपुत्र राजादा पड्याळ यांना सुद्धा मानाचा मुजरा. बरीचशी मंडळी, मी पोरांची पण नावं कारण वेळेअभावी नाही घेतली, मुद्दाम सगळ्यांना माहिती आहे. कडम गरज वाजवणार आणि अपूर्व किंवा शुभम कोणतरी साथीला असणार सगळी मंडळी तीच आहे. राजादा खरं सांगतो राजादा, आणि म्हणून मी कोणाची नावं घेत नाही, तेवढा वेळ नाही. म्हणायचं आहे काय, विनायका विनायका, अरे विनायका श्री विनायका, तू देव माझा, तू देव माझा कनवाळू सखा, तू देव माझा कनवाळू सखा. हे गणा
जीव माझा कन्नवाळू ससा हे गणायक विनायक 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 श्री विनायक काय गवळण आज नवीन काय म्हणता बुवा जोडीला दुसरं आहे असं असं पण तुम्ही त्यांचे सेनापती नाही राग नसावा लोभ असावा आणि म्हणून म्हणायचं काय गवळण आज वेगळा विषय नवीन विषय देतोय ना आवर्जून बुवांचा नामोल्लेख टाळला त्यांना सुद्धा माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र ज्यांचा माझा आजचा सामना आहे सुरेश बुवा राऊत यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो मुद्दामून वेळेच्या अभावी त्यांना बोलवलं नाही विषयही त्यांना मी गेल्या वर्षी निश्चितपणे दिलेला आहे आणि माझा विषय मी अनेक त्यांनाच नव्हे तर त्यांच्या घराण्यातील नव्हे तर या कोकणातील अनेक शायरांकडे आपला विषय तो एकच होतो त्यामुळे मी त्यांना बोलवलं नाही बुवांनी जरी बदलला असेल विषय तर निश्चितपणे त्यांनी त्यांची लेखी परत द्यायची आहे आणि माझा विषय तोच आहे माझी गवळण झाल्यावर मी सांगतो म्हणायचं आहे काय गवळणी म्हणायचं आहे काय लक्ष असू बुवांचं नाव आहे सुरेश रमेश आणि सुरेश ही ऍडव्हर्टाईज माहिती आहे ना रमेश आणि सुरेश असू द्या सुरेश राऊत बुवा जोडीला ऐकताना मानाचा मुजरा करतो आणि म्हणायचे आहे गवळण म्हणायचं आहे काय लक्ष असो हो अगोदर सर्वात शेवटची व्यक्ती ज्याला असेल त्यांना विचारतो आवाज येतो व्यवस्थित दोन्ही गाणी समजली शब्द ऐकायला आले भाकरी बिकरी खाऊन आलो का नाही नाश्ता बिष्टा करून जरा बोला जोरात बघू द्या नाही येतोय अर्ध म्हणतात येतो 50% म्हणतात येतो आवाज शब्द कळायला पाहिजे महत्वाचा विषय तो आहे गवळण आहे का म्हणायचं आहे का राधा म्हणते कृष्णाला राधाच म्हणणार होता कृष्णाला मी राधा बुवा कृष्ण बुवा नाही त्यांनी फक्त कृष्णाची बाजू मांडायची मी सुद्धा राधेची मांडते म्हणायचं आहे काय तुझ्या प्रेमाची भूक कधीच शमणार नाही तुझ्या प्रेमाची भूक अरे कृष्णा कधी शमणार नाही तुझ्या या रास क्रीडेत कधीच मी कायम करे पण तेवढ्या पुरतेच रास क्रीडा आयुष्यभर राधामध्ये तुझ्या प्रेमाची भूक कधीच शमणार नाही तुझ्या या रास क्रीडेला मी कायमची रमणार नाही आणि तू कितीही केलंस प्रेमाचं नाटक तरी गाना या जन्मात या राधेशी तुझं सुख कधी जुळणार आणि ते नाही जुळलं
नाही जुळलं ते. कृष्णानं काय राधेशी लग्न केलं नाही, पण वचन घेतलं की राधे, या जन्मामध्ये जरी मी तुझा झालो नसतो तरी जन्मोजन्मांतरी ही दुनिया, हे जग माझ्या नावाच्या अगोदर तुझं नाव लावलं जाईल. म्हणून राधाकृष्णाचं मंदिर असं आपण म्हणतो, कृष्ण राधेचं मंदिर आहे असं कधीच म्हणत नाही. पॉइंट टू बी नोटेड. मिलावर म्हणायचं काय गवळण चारला लाव. जसं जीवन कुटुंबाला तसं फिरणीचं वाढ नाही बळाला. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळत नाही, बघून दुश्मन पुढचं सगळं माहिती आहे. मुद्दाम चाल निवडले. बरीचशी वयस्कर मंडळी बाबा सुद्धा बसले आमचे, म्हणून म्हणायचं आहे लक्ष असू द्या. शब्दावर तुझं प्रेमाचं जडलंय भूत वालिवा. पहिला ओळ. तुला प्रेमाचं जडलंय भूत, मला चांगलं आहे माहित. तुला प्रेमाचं जडलंय भूत, मला चांगलं आहे माहित. पण मी नाही त्याला सहमत, तुझ्या पुढे हे मांडते मत. राधा, मी नाही त्याला सहमत, तुझ्या पुढं हे मांडते मत. म्हणायचंय काय बघा. तुला प्रेमाचं जडलंय भूत, मला चांगलं आहे माहित. मी नाही त्याला सहमत, तुझ्या पुढे हे मांडते मत. आपलं जमणार नाही सुत, या आपलं जमणार नाही सुत. कालाय उत कृष्णा, का मस्तीला येतो? शब्दांची किमी आहे. मी काही जादूगार नाही, मी सप्त सुरांचा भाष्या पण नाही, पण शब्दांचा खेळ आहे. म्हणून म्हणतोय यांचं नाव आहे आडनाव आहे म्हणून मी म्हणत नाही. का आलाय र उत कृष्णाला राधा म्हणजे का कृष्णा मस्ती करतोय? आपलं काय सूत जमणार नाही म्हणून म्हणायचं आहे. शब्दावर लक्षात द्या. चलो अमृतातही पैसा जिंकली. ज्ञानेश्वरांची ओवी आहे, शब्दांची किल्ली आहे, मराठी भाषा आहे. बळवावी तशी वळते, पळवावी तशी वळते, पळते. म्हणायचं आहे
आपलं जमणार नाही सुत कृष्णा, तुझं मी माझं यंदा तर होणार नाही. मी निश्चितपणे सांगितलं म्हणून राधेशी लग्न केलंच नाही कृष्णाने, तरी सुद्धा वरदान मिळालं. म्हणून कृष्णाच्या नावाच्या अगोदर राधेचं नाव घेतलं जातं. राधा कृष्णाचं मंदिर आहे असं जगात म्हटलं जातं. कृष्ण आणि राधेचं मंदिर आहे असं कुठंच म्हटलं जात नाही मित्रांनो. देवा मिळालेलं वरदान आहे राधेला, म्हणून म्हणते कृष्णा मस्ती करू नको, आपलं जमणार नाही, या तरी जन्मात नाही जमणार. निश्चितपणे विषय मांडलाय शाहीर, निश्चितपणे त्याचं विश्लेषण करतील किंवा उत्तर मला देतील. जोरदार झटका लागेल असा 440चा वॅट पाहिजे. आदराने बसायला तो झरमरी मॅट पाहिजे. तुम्ही कितीही टाका यॉर्कर सुरेश बुवा, पण चौकार षटकार मारायला सचिन बुवाची बॅट पाहिजे. शाहीर ऋषिकेश कदम 101 रुपयांचं पारितोषिक त्यांनीच म्हणून म्हणायचं आहे. लक्ष असू द्या, शेवटचं गाणं जो मी विषय, आमच्याकडे पद्धत आहे कोकणामध्ये, आमच्याकडे एकच भाषा, आपल्या पदामध्ये जो गद्यामध्ये आहे तो पद्यामध्ये गद्याला द्यायचा असतो. ह्या गद्याला दिलेला आहे मी मागच्या वर्षी पद्यामध्ये. आता मी तो विषय मांडलेला आहे माझा, म्हणायचा आहे काय. लक्ष असू द्या, बुवांना विचारलंय मी. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, गीता भागवत चालत चालत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचलो. बुवा तुम्ही चालत चालत या. लस्तीचा नाही, ल बाळातला आहे. चालत चालत म्हणजे वाचत वाचत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, चालत चालत म्हणजे वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोहोचलो. उपनिषदांच्या गावी पोहोचल्यावर त्या ठिकाणी मी एक फुल पाहिलं. त्या फुलाला 3 पाकळ्या, त्या 3 पाकळ्यांची नाव असं शाहिरांना विचारलं. येणारच नव्हे. कोकणातल्या माटबर अगदी 500 एक्के जे आहेत ना त्याला सगळ्यांना विचारलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, प्रयत्न करा. म्हणायचं आहे काय. कालीचार जिंदगी इम्तिहान है. बघा बघा बघा, आजचा विषय, आजचा दिवस आहे. सातेवाडीने या युवा बॉईज क्रिकेट संघ यांच्या सगळ्या मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम व्हायचा आहे म्हणून. पण सामना आहे म्हणायचं आहे काय. मग बुवा सामना खेळूया सामना. बॅटरी उतरली पाहिजे. आपली ना, आपण चार्ज आहे. सामना सन्मान्य ज्यांचे व्हिडिओ मित्रांनो आम्ही आजपर्यंत युट्यूबवर पाहत होतो, ज्यांचा दरारा आणि गोरगरिबांसाठी मित्रांनो धावून गेला. मी मित्रांनो खरोखर या माणसाचा खूप फॅन आहे. मी पहिल्यांदा दादांना फेस टू फेस पाहणार आहे. अजूनपर्यंत व्हिडिओतच पाहत आलो. श्री नितीन दादा नांदगावकर, शिवसेना उपनेते, जोरदार टाळ्या मित्रांनो त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. म्हणायचं आहे काय. अव्वा सामना खेळूया सामना, खऱ्या नीतीचा हवा जातीचा. तुका म्हणे, तुकाराम महाराजांची भाषा आहे, माझी नाही. तुका म्हणे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे का चेनो का तेनो, कुणाच नाही काम नाही. म्हणायचं आहे का. अहो सामना खेळूया सामना, खऱ्या नीतीचा हवा जातीचा. येरा गबाळ्याचे नाही कामना. सामना खेळूया सामना, सामना खेळूया सामना, सामना खेळूया सामना, सामना खेळूया सामना. ओ खऱ्या नीतीचा आवाजातीचा, खऱ्या नीतीचा आवाजातीचा. येरा गबाळ्याचे नाही कामना. सामना पाहिले मी निरगुण गाव, 3 पाकळ्या होत्याला सांगा त्यांची नाव. विषय पूर्ण लिहिलाय जो तुम्हाला मी सांगितला. आता वेळेचं बंधन आहे, निश्चितपणे वेळेचं बंधन आहे आणि म्हणून नितीन दादाला विनंती आहे, आवर्जून
माझी दुसरी फेरी बघून जा निश्चितपणे. या रसिक मायबापांना सुद्धा माझं या ठिकाणी सांगणं आहे, दुसरी फेरी बघून जा निश्चितपणे काहीतरी चांगलं देऊन जाईल. 2 दिवसापूर्वी वटपौर्णिमा झालेली आहे, एक चांगला विषय आणलाय, 2-3 विषय मुलांसाठी चांगले आणलेले आहेत. फक्त ऐकून जा एवढी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.